त्याचा अर्थ ते तिकडे जाणार इकडे जाणार असं अजिबात होत नाही. आता बातमी पिंपरीमधल्या मोशी दुर्घटनेसंदर्भातली. पिंपरी चिंचवडच्या मोशीतल्या कचरा डेपो दुर्घटनेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झालाय. घटनास्थळामधून आज दिवसभरात एकूण 7 मृतदेह बाहेर काढण्यात आले. ज्या इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळला होता तिथलं रेस्क्यू ऑपरेशन संपलंय आणि इमारतीबाहेरील ढिगाऱ्यात अडकलेल्या एका कर्मचाऱ्याचा शोध घेण्यात येतोय. दुर्घटना झाली तेव्हा 23 कामगार इमारतीत होते, त्यापैकी 14 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. दुर्घटनास्थळी नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळतोय, तर नातेवाईकांची पोलिसांसोबत बाचाबाची देखील झाली. तर मोशी दुर्घटना प्रकरणी प्रकल्प चालवणाऱ्या अँटोनी वेस्ट ग्रुपकडून मृतांच्या नातेवाईकांना 25 लाख रुपये देण्यात येणार आहेत. याशिवाय कुटुंबातल्या व्यक्तींना इच्छा असल्यास कंपनीमध्ये नोकरीही मिळणार आहे. महापालिकाही 10 लाख रुपये देणार आहे. प्रशासकीय इमारतीमध्ये जे सर्व अडकलेले होते त्या सर्वांना काढण्यामध्ये आता यश आलेलं आहे. आता 23 पैकी 22 व्यक्तींना आपण रेस्क्यू केलेलं आहे आणि आता फक्त एक व्यक्ती जे बाहेरून जात असताना त्यांच्यावरती जो ढीग पडला आहे कचऱ्याचा त्या व्यक्तीचं रेस्क्यू आता फक्त राहिलेलं आहे. त्यामुळे आता आमचं सगळं कॉन्सन्ट्रेशन, आमची मशिनरी सर्व आम्ही आता तिकडे आता लावणार आहोत. आता दुर्दैवाने आज आपण ज्यांना ज्यांना रेस्क्यू केलं आहे ते सर्व मृतावस्थेत आपल्याला सापडले. कारण एकतर त्यांच्या अंगावरती पिलर, बीम आणि स्लॅब पडलेला होता, त्यामुळे त्या सर्वांचा मृत्यू झालेला आहे. लास्ट वाले दिन हमने टोटल 7 डेड बॉडीज निकाली हैं और जो कि बिल्कुल पैनकेक स्ट्रक्चर में कंप्रेस बॉडी थी, लगभग जो बीम और पिलर के बीच में फंसी हुई थी और हमने कोशिश की सभी बॉडी को सही तरीके से उसको बाहर निकाला जाए. किस तरह से दिक्कतें आ रही थी क्योंकि बहुत बड़ा 4 दिनों तक करीबन सर्च ऑपरेशन चल रहा था. ये बिल्डिंग जो कोलैप्स हुई थी वो बिल्कुल पैनकेक स्ट्रक्चर पे थी और जितने भी विक्टिम थे वो बीम और कॉलम के बीच, बीम और कॉलम भी आपस में कंप्रेस हो चुके थे, उन्हीं के बीच में थे, इसलिए इसको टाइमिंग लग रहा था और पहले बारिश भी चल रही थी, बारिश की वजह से भी ये प्रॉब्लम आई.